नमस्कार मित्रांनो, जर रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत असतील तर शरीर आपले हे 5 संकेत देतो. सावधान व्हा, कारण आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले मिळत आहे. अनेक लोक जसे आपल्या रिपोर्टमध्ये 300 ते 400चा आकडा पाहतात तर घाबरून जातात आणि विचार करतात की आता काहीतरी मोठा आजार आपल्याला होणार आहे. पण सत्य हे आहे की घाबरण्यापेक्षा योग्य माहिती असणे जास्त गरजेचे आहे. कारण कोलेस्ट्रॉल वाढणे धोकादायकच नक्की आहे, पण योग्य वेळी समजल्यास यावर नियंत्रण करणे किंवा नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की कोलेस्ट्रॉल कोणताही शत्रू नाही. हे एक प्रकारची चरबी आहे जी आपल्या यकृताद्वारे बनवली जाते आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामात मदत करत असते, जसे पेशींची भिंत बनवणे, हॉर्मोन्स तयार करणे आणि व्हिटॅमिन डीची त्या निर्मितीत मदत करणे. पण जेव्हा याचे खूप स्तर किंवा खूप जास्त वाढले तेव्हा ते शरीराला नुकसान पोहोचवू लागते, विशेषतः जेव्हा ते 300 ते 400च्या वर जाते. अनेकदा याचे कारण फक्त खाण्यापिण्याचे नसते, हे अनुवांशिक किंवा काही कारणामुळे होऊ शकते. जर कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक आलेला असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज असते. आता जाणून घेऊया की शरीराच्या 5 मोठ्या चेतावणी. तर चला मित्रांनो, 1 नंबर, डोळ्यांच्या आसपास पिवळे डाग. जर तुमच्या डोळ्यांच्या आसपास किंवा पापण्यांच्या आसपास हलके हलके पिवळे किंवा नारंगी रंगाचे छोटे छोटे डाग दिसू लागतात तर त्यांना सामान्य डाग समजू नका. हे त्वचेच्या खाली जमा झालेल्या किंवा कोलेस्ट्रॉलचा संकेत असू शकतो. अशा लोकांमध्ये हृदयाच्या आजाराचा धोका अधिक वाढू शकतो. नंबर 2, सांधे आणि टाचेवर गाठ. जर बोटाच्या सांध्यांवर किंवा टाचेच्या मागे कडक गाठ जाणवते आणि त्यात वेदनाही होत नाहीत तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत असू शकते की कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढलेले आहेत आणि ते नसांमध्ये जमा होऊ लागले आहेत. नंबर 3, डोळ्यांमध्ये पांढरा घेर. जर डोळ्यांच्या बाहुलीच्या चारही बाजूंना पांढरा किंवा हलका निळा घेर दिसू लागला किंवा विशेषतः 40 ते 45 वयापेक्षा कमी वयात, तर हे जास्त कोलेस्ट्रॉलचा संकेत असू शकतो. याला हलक्यात घेण्याची चूक करू नका. नंबर 4, हातापायात मुंग्या येणे किंवा सुन्नपणा. जर वारंवार हातापायात मुंग्या जाणवत असतील किंवा हातपाय सुन्न पडत असतील तर हे संकेत असू शकते की रक्ताचा खूप मोठा प्रवाह व्यवस्थित होत नाहीये. याचे कारण नसांमध्ये जमा झालेली चरबी देखील असू शकते, जी रक्ताचा रस्ता अरुंद करते. नंबर 5, चालताना पोटऱ्यांमध्ये वेदना. जर चालताना पायात वेदना किंवा जडपणा जाणवतो आणि आराम केल्यावर ठीक होऊन जातो तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे गंभीर संकेत असू शकते किंवा पायांच्या नसांमध्ये अडथळा सुरू झाला आहे. आता जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात काय होते. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा हळूहळू नसांच्या भिंतीवर जमा होऊ लागते, ज्यामुळे रक्ताचा रस्ता अरुंद होऊ लागतो. हृदयाला जास्तीत जास्त मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढू शकतो. हेच पुढे चालून हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक किंवा पक्षाघात, स्ट्रोक याचे कारण बनू शकते. आता बोलूया आपल्या आहाराची. तर जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर तुमचे जेवण किंवा फक्त चवीसाठी नाही तर उपचारासारखे असावे. सर्वात आधी जाणून घेऊया कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचे आहे. तळलेले पदार्थ जसे की समोसा, कचोरी, पकोडा किंवा इत्यादी पाकिटामधील खाद्यपदार्थ जसे बिस्किट आणि नमकीन, जास्त लोणी, तूप आणि साय, रेडीमेडचे अधिक सेवन, साखर आणि मैद्यापासून बनलेल्या गोष्टी, या सर्व गोष्टी
खराब कोलेस्ट्रॉलला वेगाने वाढवू शकतात. आता जाणून घेऊया काय खावे आणि काय खाऊ नये. ओट्स आणि जव विरघळणारे फायबर देणारे पदार्थ. अक्रोड आणि जवस ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे चांगले स्रोत मानले जातात. कांदा, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे जसे की सफरचंद आणि संत्री हे शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करतात. तेलाची योग्य निवड करणेही गरजेचे आहे. मोहरीचे तेल किंवा राईस ब्रॉन तेल याचे चांगले पर्याय मानले जातात. दिवसभरात 2 ते 3 चमच्यापेक्षा जास्त तेलाचे सेवन करू नका. जेवण तळण्याऐवजी उकळून किंवा वाफवून किंवा हलके भाजून खा. आता जाणून घेऊया काही सहाय्यक आयुर्वेदिक उपाय. सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या घेता येऊ शकतात. रात्री भिजवलेले मेथीचे पाणीही लाभदायक मानले जाते. अर्जुनची साल आणि गुळगुळाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा, नाहीतर. आता बोलूया जीवनशैलीबद्दलची. दररोज किमान 30 मिनिटे चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून तुमचा शरीर तंदुरुस्त राहील. सायकल चालवण्याऐवजी चांगला पर्याय असू शकतो. खूप जास्त भारी व्यायाम करण्याची गरज नाही. योग्य आणि प्राणायाम दिनचर्येत सामील करा. ताण कमी करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ताण वाढल्यास कोलेस्ट्रॉलही वाढू शकते. आता जाणून घेऊया डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे आहे. जर तुमचे कोलेस्ट्रॉल 300 ते 400च्या वर गेले असेल तर केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नका. वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. स्वतःहून औषध सुरू किंवा बंद करू नका. लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल वाढणे चिंतेची बाब नक्कीच आहे, पण योग्य वेळी ओळख आणि योग्य उपचारांची यावर नियंत्रण मिळवता येते. योग्य खाणेपिणे किंवा नियमित व्यायाम करणे आणि चांगली जीवनशैली मिळून तुमच्या आरोग्याला सुधारू शकते. तुमचे शरीर आधीच संकेत देते, त्यांना फक्त तुम्ही समजण्याची गरज आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत तथा शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.